हे बघ, असं असू शकेल त्या अप्पाने तिला फसवलं. त्या माणसांचा काय भरोसा आहे? अगो एक वेळ त्याच्यावर भरोसा ठेवलेला चांगला, पण निशावर नाही. कळलं? किती दिवसापासून तिचा चालला होता घर घर घर. आपल्याक न सांगता त्या विक्कीत तिने पैसे दिल्यान, घरात दागिने फुंकून टाकल्यान. आणि तरी सुद्धा आप्पापेक्षा हिच्यावर तुझा जास्त विश्वास. आई आई ती या घरची सून आहे. अगो त्या सुनेचा निर्णय तो का माहिती नाही? हा, एवढ्या लहानशा जागेत पोर होऊ द्यायचं नाही ते का, असा निर्णय होता. आता लग्नात तुझ्या झाली बरीच वर्षा, पुढचा काय विचार करशील का नाही? पुढचा? अगो पुढचा म्हणजे बाळाचा विचार. आई काय दोघांमधला विषय आहे ना. आई मी जरा स्पष्टच बोलते. मी आणि नचिनी या गोष्टीवर खूप विचार केला. बरं. आणि आम्ही ठरवलं की ह्या एवढ्याशा घरात आमचं मूल जन्माला नाही येऊ दे. अगो सरे, जी बाई असले विचार करू शकते, आपल्या नवऱ्याच्या शब्दात किंमत देत नाही, आपल्या सासू सासऱ्यांका फसवत, तिच्याबद्दल काय विश्वास ठेवचा गो? अगो जावई बापूनी बँकेत घर गहाण ठेवून सांगितल्या आणि हिने गुंडाकडे जाऊन कागदपत्र केल्याने घर फुकून आली. कोणाला विचारावं पण वाटलं नाही ते का? आणि तुम्ही दोघं तिला जाब विचारायला घाबरता. अगं नाही ग, नाही घाबरत होता मी. गौरी आहे ना आता इथे, तिच्या समोर हा विषय नकोय. गौरीला जर कळलं ना तिच्या लग्नासाठी हे सगळं करावं लागलंय, ती आयुष्यभर स्वतःला माफ नाही करणार. खूप त्रास होईल तिला म्हणून. अगो पण तिला त्रास होईल म्हणून तुम्ही दोघं त्रास करून का घेतात? हा, या निशाचा फावता बरोबर ते मजा मारता. जावई बापूंची घुसमट होतोय, मी इथं तळमळतोय. अगं मग मी काय करू? काय करू मी? निशाला असं समोर बोलून तमाशा करू का घरामध्ये? हो, तिका जाब विचार. अगो तुझ्या नवऱ्याक फसवले आणि तिने 10 लाखाच्या कर्जाऐवजी बाकीचे पैसे खाल्ल्यान घर विकून बसली ती. तुझ्या लेकीला आयुष्यभरासाठी अपराधी केल्यान गो तिने. चूक तिच्या, पण शिक्षा बाकी सगळ्यांका. ते चालता तुला? नाही ग. अगो तू गप्प राहू नकोस रे. मी आई कळतंय मला, कळतंय, पण आता यावेळी नाही बोलता येणार आहे. योग्य वेळ आली की बोलणार आहे मी. गौरीला जाऊ दे तिच्या सासरी बनारसला, मग निशाशी बोलेन मी. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव्ह कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते.
बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.